यशया संदेशाचं पुस्तक अध्याय 43 1 ते 7 ही वचने आपण ऐकूया. यशया 43 1 ते 7. ईश्वराच्या उद्घाटनेसाठी यशायाचा 43वा अध्याय 1 ते 7 ही वचनं आपण वाचून पाहूया. परमेश्वर हाच एकमेव मुक्तीदाता. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडविले आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे. तू माझा आहेस. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझबरोबर असेल. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला पिणार नाहीत. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस. ज्वाला तुला पोळणार नाही. कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. मी इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे. मी तुझ्याकरता निसर्ग खंडा दाखल दिला आहे. तुझ्याबद्दल कुश व सबा दिले आहेत. तू माझ्या दृष्टीने अनमोल आहेस. तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझवर प्रेम करतो. म्हणून तुझबद्दल तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्रे मी देईन. भिवू नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे. मी तुझा वंश गवतीकडून आणीन. मावळतीकडून तुला मी एकवट करीन. मी उत्तरेला म्हणेन देऊन टाक, दक्षिणेला म्हणेन अटकाव करू नको. माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या. ज्यास माझे नाव ठेविले, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडिले, त्या सर्वांस घेऊन या. वाचलेली वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित. परमेश्वर देवबाप ही वचने आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव सदा सर्वकाळ पर्यंत असो. प्रिय बंधू भगिनींनो, जी वचनं आज आपण ऐकलेली आहेत त्या वचनामध्ये प्रभू आम्हाला सांगत आहे, भिवू नको, भिवू नको. जे परमेश्वराचे आहेत, जे परमेश्वरानं निवडलेले आहेत, जे परमेश्वराच्या गौरवासाठी राखून ठेवलेले आहेत, त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये न भीता आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. कारण जग हे अनेक संकटांनी भरलेलं असं आहे. जगात अडचणी आहेत, त्रास आहे, अनर्थ आहे, अरिष्ट आहे, विपत्ती आहे, विघ्न आहेत, पेच, कहर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती या जगामध्ये आहेत. जणू काही या आपत्तीचा आणि समस्येचा डोंगरच आपल्या समोर असलेला आपल्याला दिसून येतो. एक समस्या निघून जाते, दुसरी समस्या उद्भवते. आज आम्ही कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये जगत असताना कोरोना आज जाईल, उद्या जाईल, अशा प्रकारचा विचार आम्हाला त्या ठिकाणी येतो. परंतु आम्हाला दिसून येतं की हा कहर वाढतच आहे, हा कहर वाढतच आहे. आणि मग यामुळं मनामध्ये भीती निर्माण होते, मनामध्ये कुठंतरी पाल कुचकुचते आणि खरोखर खरोखर यापासून आम्ही कधी सुटणार हा विचार मनामध्ये त्या ठिकाणी येतो. परंतु आम्ही जे विश्वासणारे आहोत, ख्रिस्तीपणामध्ये जीवन जगणारे आहोत, त्या आम्हाला यशया संदेष्टा या ठिकाणी वचन देत आहे. तो म्हणत आहे की परमेश्वर हाच एक मुक्तीदाता आहे, हाच एकमेव मुक्तीदाता आहे. तो आम्हाला प्रत्येक संकटातून सोडवणारा अशा प्रकारचा त्या ठिकाणी तो असलेला आम्हाला दिसून येतो. आणि म्हणून वाचलेल्या वचनामध्ये आम्ही पाहतो की आम्ही कुठं जरी असलो, कुठल्या जरी प्रसंगामध्ये असलो, कुठल्याही अडचणीमध्ये असलो, समस्येमध्ये असलो, तर त्या समस्या आम्हाला पूर्णपणे नष्ट करणार नाहीत. मागच्या वेळेला योबाचं उदाहरण पाहिलं. योबाला जणू काही सगळं संपवलं होतं, त्याचं सगळं संपलेलं होतं, परंतु तो देवाशी विश्वासू राहिला, देवाशी एकनिष्ठ राहिला, देवावर विश्वास ठेवून जीवन जगणारा त्या ठिकाणी राहिला.
आणि आम्हाला दिसून येतं की परमेश्वरानं त्याला 7 पट परत केलं. जे त्याच्यापासून काढून घेतलं गेलं त्याच्यापासून त्यानंतर त्याला 7 पट त्या ठिकाणी देऊ केलेलं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती आहेत. 3 मुख्य आपत्ती असतात. आपल्याला माहित आहे, आपण शिकतो. एक नैसर्गिक आपत्ती आहे, दुसरं कृत्रिम आपत्ती आहे आणि तिसरं प्रदूषणामुळे तयार झालेली आपत्ती त्या ठिकाणी आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण बघतो ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, सुनामी, चक्रीवादळ, आग, आजार, रोग, व्यंग, व्याधी, पीडा, जंगली स्वापदांचा त्रास, पूर, साथ, ठेच लागणे, वैर, हे सगळं नैसर्गिक आपत्तीमध्ये येताना आपल्याला दिसून येतं. प्रिय बंधू भगिनींनो, कुठलीही आपत्ती असो, ही आपत्तीच असते, समस्याच असते. आम्ही आता काय करू हा प्रश्न आपल्या समोर त्या ठिकाणी पडतो, आपल्या समोर पडतो. कृत्रिम संकट, कृत्रिम आपत्ती, कृत्रिम समस्या आपल्या जीवनामध्ये तयार होतात. त्या अशा प्रकारच्या असतात. अपघात किंवा एखादा विस्फोट झालेला आहे, आग लागलेली आहे, अणुबॉम्ब, अणुस्फोट आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्रिम आपत्ती देखील आपल्यामध्ये आहेत, त्या आपल्या समोर येतात असं आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर युद्ध हे देखील आम्हावर येणारं संकट आहे, आपत्ती आहे, आपली ती समस्या आहे. आणि म्हणून आम्ही या सर्व समस्यांचा काळजीपूर्वक विचार करून जीवनाची वाटचाल करणं गरजेचं आहे. कारण ख्रिस्ती विश्वासणारा कसा असावा आणि कसा नसावा याची अनेक प्रकारची उदाहरणं आज आपण या ठिकाणी बघणार आहे. कारण समस्या या आज नाहीत, समस्या या जगाच्या निर्मितीपासून आपल्या समोर असलेल्या आम्हाला दिसून येतात. आणि या समस्या खऱ्या आल्या कधी? जेव्हा जगामध्ये पाप आलं आदाम हवेच्या द्वारे, तेव्हापासून या समस्या जगामध्ये स्थिरावलेल्या आम्हाला दिसून येतात. समस्या कधीच नष्ट होत नाहीत, तात्पुरते त्या आम्हापासून दूर जातात, पुन्हा त्या वाटेमध्ये येतात. परंतु त्या समस्येमध्ये आम्ही आपल्या जीवनाची योग्य वाटचाल करणं गरजेचं आहे. समस्या आज आहेत, काल होत्या आणि उद्याही असणारच आहेत. प्रत्येक समस्येचं वेगळेपण असतं. ही समस्या वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये येत असते. कदाचित आजाराच्या रूपानं असेल, अपघाताच्या रूपानं असेल, किंवा एखादं संकट अचानक आलेलं आहे, कोणीतरी शेजारी आपल्याला त्रास देत आहे, कोणीतरी काहीतरी आपल्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तेव्हा आम्ही देवाला प्रश्न करतो की देवा, हे माझ्या पाठीमागं का लागलेलं आहे. परंतु आम्ही हा विचार करणं गरजेचं आहे की परमेश्वर आमची सुटका करणारा आहे. परमेश्वर आम्हाला त्या समस्येमध्ये पूर्णपणे संपवणार नाही. स्तोत्रकर्ता म्हणतो की तो परमेश्वर आमचं हाड न हाड सांभाळतो. देवाचं वचन आम्हाला हे सांगतं की धार्मिक 7 वेळा पडला तरी उठेल. धार्मिक 7 वेळा पडला तरी तो उठेल. कारण धार्मिकाची प्रार्थना परमेश्वर ऐकतो, तो आपली काळजी घेतो. आणि केवळ आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला, आम्ही त्याच्या जवळ आलो, त्याच्या सानिध्यामध्ये आलो, त्याची वचनं पाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे, आणि म्हणून तो आम्हाला पुत्र कन्या होण्याचा सन्मान तो आम्हाला देत आहे. ज्यांनी परमेश्वराचा धावा केला, ज्यांनी परमेश्वराच्या नावामध्ये राहण्याचा प्रयत्न केला, अशा सर्व लोकांना कशा प्रकारे
परमेश्वरानं सहाय्य केलं ते पहा. फारोच्या काळामध्ये इस्रायल लोक गुलामगिरीमध्ये होते. 430 वर्ष इस्रायल राष्ट्राने गुलामगिरीमध्ये जीवन जगलं. इस्रायल लोकांनी परमेश्वराची प्रार्थना केली की यातून आपली मुक्तता व्हावी. आणि आम्हाला माहित आहे की त्यांचं रडणं, त्यांचं कष्ट परमेश्वरानं जाणलं आणि मोशेची त्यासाठी निवड केली आणि मोशेच्या द्वारे फारोच्या दास्यातून आपल्या लोकांची सुटका केलेली आहे. ही सुटका करत असताना इस्रायल लोकांना त्या फारोच्या सैन्यांशी युद्ध करावं लागलेलं नाही, लढाई करावी लागलेली नाही, तर परमेश्वर त्यांच्या बाजूने लढला आणि इस्रायल लोक आपोआप वतनाच्या देशाकडे मार्गस्थ झालेले आहेत. दुधामधाच्या देशाकडे त्यांना परमेश्वरानं नेलेलं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर त्यांची कशी काळजी घेत होता हे आम्हा प्रत्येकाला माहित आहे. सतत प्रवास, 40 वर्ष प्रवास त्यांनी केला. पण या 40 वर्षाच्या प्रवासामध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांच्या पायातील पायतन देखील झिजलं नाही. 40 वर्ष त्या चपलाच्या जोडाने त्यांना साथ दिली. अंगावरची कापडं त्यांच्या फाटली नाहीत. त्यांनी अन्न शिजवलं नाही, परंतु परमेश्वरानं त्यांना अन्नाचा मांडा त्या ठिकाणी देऊ केला. म्हणजे परमेश्वर त्यांना कुठल्याही प्रकारचं अन्न न शिजवता, स्वयंपाक न करता दररोज अन्न पुरवीत होता. त्यांना खाण्यासाठी मांस देत होता, पिण्यासाठी पाणी देत होता. कारण त्या लोकांचा परमेश्वरावर अगाध असा विश्वास होता. अब्रामाचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. ज्या वेळेला आपल्या पुत्राचं अर्पण करण्यासाठी मोरिया डोंगरावर तो गेला आणि या मोरिया डोंगरावर जात असताना तो इसाक अब्रामाला म्हणतोय की बाबा, सुरा आहे, विस्तव आहे, सरपण आहे, पण बळी कुठे आहे? बली देण्यासाठी जे काही कोकरू पाहिजे ते कोकरू अब्रामानं घेतलेलं नव्हतं. आणि हा प्रश्न केल्यानंतर जो जगिक बाप असतो तो जगिक बाप रडला असता, त्याला दुःख झालं असतं, त्याला वेदना त्या ठिकाणी झाल्या असत्या. कारण हा अब्राम आपल्या मुलाचा बळी त्या वेदीवरती देणार होता. परंतु तो अब्राम विश्वासानं आपल्या लेकराला त्या ठिकाणी म्हणत आहे की परमेश्वर देईल. किती मोठा भक्कम विश्वास की ज्या पुत्रामुळं अब्रामाची संतती वाळूच्या कणा इतकी होणार होती, आकाशातील ताऱ्या इतकी होणार होती. तो पुत्र परमेश्वरानं मागितला आणि तो पुत्र अब्राम परमेश्वराला देण्यासाठी त्या मोरिया डोंगरावरती गेला. कारण अब्रामाला विश्वास होता की परमेश्वर आपला विश्वसनीय आहे. आणि या महान विश्वासामुळेच अब्राम नीतिमान ठरलेला आहे. अब्रामासारखा विश्वास पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला दिसून येत नाही. परमेश्वरावर अवलंबून राहत असताना जो आपला विश्वास आहे तो आपणही त्याच्यावर भक्कम ठेवणं गरजेचं आहे. विश्वास ठेवायचा म्हणजे नेमकं काय करायचं? विश्वास ठेवायचा आणि जीवन कसं जगायचं
अब्राहामाविषयी असं लिहिलेलं आहे की तो देवाच्या समागमे राहत असे. तो देवाच्या समागमे राहत असे. देवाच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी तो होता. देवाच्या जवळ होता. आणि म्हणून खरा हा अनुभव आम्हाला यावा असं जर आम्हाला त्या ठिकाणी वाटत आहे तर आम्ही देखील देवाच्या समागमामध्ये राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समस्या अनेकाच्या जीवनामध्ये असतात. योसेपाच्या जीवनामध्ये देखील समस्या आली. 17 वर्षाचा योसेफ असतानाच त्याच्या भावाने त्याला विकलं. घरापासून त्याची ताटातूट केली. आपण कुठं जाणार हे देखील योसेफाला माहीत नव्हतं. पण त्या योसेफाचा जिवंत देवावर विश्वास होता. या विश्वासानं तो वाटचाल करीत राहिला. 13 वर्ष तो परमेश्वराची वाट पाहत होता. परमेश्वराची भीती बाळगून परमेश्वराच्या सानिध्यामध्ये समागमामध्ये तो राहत होता. त्याच्याविषयी असं लिहिलेलं आहे की त्यात देवाचा आत्मा वसत असे. योसेफामध्ये देवाचा आत्मा असे. आणि अशा या देवभक्ताची, अशा या नीतिमान पुरुषाची प्रार्थना देवानं ऐकली. आणि आपल्याला दिसून येतं की भविष्यामध्ये तो फारोचा प्रमुख अधिकारी झाला. आपल्या ठिकाणी हा विश्वास असणं गरजेचं आहे. तो विश्वास काय असावा तर परमेश्वर प्रार्थना ऐकणारा देव आहे. परमेश्वर प्रार्थना ऐकणारा देव आहे. आणि हा विश्वास जर आपल्या ठिकाणी आहे तर परमेश्वर देखील आपल्या समोर असणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही. दानिएलाच्या पुस्तकामध्ये आम्हाला दिसून येतं की दानिएल दिवसातून 3दा प्रार्थना करत असे. शद्रक, मेशक, अबेदnego परमेश्वराचे भय धरणारे हे जिवंत परमेश्वराचे सेवक बंदिवासात होते. उद्या काय होईल हे त्यांना माहीत नव्हतं. परंतु परमेश्वरानं त्यांची काळजी घेतली. कारण ते जिवंत देवाची प्रार्थना करणारे असे त्या ठिकाणी होते. आपल्याला माहित आहे की या शद्रक, मेशक, अबेदnego यांना त्या राजानं काय केलं? तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलं. परंतु देवावर असणाऱ्या प्रचंड विश्वासामुळं ते त्या तप्त भट्टीतून देखील सही सलामत बाहेर आलेले आम्हाला दिसून येतात. देवावरील विश्वास आम्हाला देवासाठी मरायला प्रोत्साहित करतो. आणि ज्या वेळेला या विश्वासानं देवासाठी मरायला आम्ही सामोरे जातो तेव्हा देव आमच्या बरोबर राहतो. देव आमचं संरक्षण करतो. देव आम्हाला सांभाळतो. देव आमच्या बरोबर त्या ठिकाणी राहतो. आणि परमेश्वर निश्चितच आमचा पाठीराखा आणि मार्गस्थ होतो. प्रिय बंधू भगिनींनो, अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. एस्तेर राणीला देखील मोठा प्रश्न पडला होता की इस्रायल लोकांची सुटका कशी होईल, कशी करायची. ती आपला हा प्रश्न घेऊन
देवाकडे गेली आणि देवानं त्यांना कठीण अशा प्रसंगातून सोडवलेलं आपल्याला दिसून येतं. हिजकिया राजा देवासमोर रडला, देवासमोर रडला आणि आम्हाला दिसून येतं की देवानं त्याला 15 वर्ष आयुष्य वाढवून दिलं. 15 वर्षानंतर तो जगला. अहाब राजा परमेश्वरासमोर नम्र झाला. परमेश्वरानं त्याची क्षमा केली. दावीद राजा जो देवाला भिवून वागणारा होता तो देखील चुकला, परमेश्वराला शरण गेला. परमेश्वरानं त्याच्या पाप दोषांची क्षमा केली. शमूएलाच्या पुस्तकामध्ये आपण बघतो की हन्ना ही हताश होती, उदास होती, निराश होती, खिन्न असायची आणि आपला वैयक्तिक प्रश्न घेऊन देवाकडं त्या ठिकाणी ती गेली. ती देवाला शरण गेली आणि आम्हाला दिसून येतं की देवानं तिचा प्रश्न सोडवला आणि एक तिला आनंदी माता असं त्यानं बनवलेलं आहे. येशू ख्रिस्ताचं उदाहरण देखील आम्हाला दिसून येईल की येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये देखील अनेक प्रकारच्या समस्या त्याच्यासमोर निर्माण करण्यात आल्या, परंतु येशू देखील आपल्या पित्याच्या आज्ञेच्या बाहेर नव्हता. त्याच्यावर विश्वास ठेवून तो चालत होता. आपल्या सर्व प्रश्न, आपल्या सर्व विनंत्या तो आपल्या पित्याला सादर करीत असे आणि तो पिता त्या विनंत्या ऐकून त्यातून सोडवण्याचा मार्ग तो त्याला त्या ठिकाणी दाखवत असे. प्रिय बंधू भगिनींनो, कोणीही अडचणीत, त्रासात, संकटात राहावं हे परमेश्वराला बरं वाटत नाही. परंतु आपल्या जीवनामध्ये जर एखादं संकट आहे, अडचण आहे, त्रास आहे, व्याधी आहेत, समस्या आहेत, आम्ही परमेश्वराला शरण जावं. आम्ही आमच्या संकटाच्या दिवसात परमेश्वराला शरण जातो का? परमेश्वरावर आम्ही आपला भाव ठेवतो का? परमेश्वरावर आम्ही अवलंबून राहतो का? खरोखर परमेश्वर हा देव आहे आणि तो आम्हाला सोडवणारा आहे म्हणून आपला विश्वास त्याच्यावर असतो का? की आमच्या समस्यातून आम्ही नाराज होतो, निराश होतो आणि आता आम्ही काय करावं हा प्रश्न आपल्या समोर त्या ठिकाणी येतो. प्रिय बंधू भगिनींनो, देवाला शरण जा. देवाच्या सानिध्यामध्ये तुम्ही या. आणि म्हणून स्तोत्र 55:12 मध्ये आम्ही वाचतो की आम्ही परमेश्वराला शरण जाऊया, त्याला आपली काळजी आहे. आम्ही निराश आहोत, हताश आहोत, दुःखी आहोत, आम्ही पेचात आहोत, आम्ही अडचणीमध्ये आहोत, आम्ही प्रभूला शरण जाऊया. निश्चितच परमेश्वर आपली काळजी घेईल. आणि म्हणून येशू म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकळे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. असं म्हटलेलं आहे स्तोत्रामध्ये की तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. पुढे असं म्हटलेलं आहे की नीतिमानाला कधी तो ढळू देणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वर हा आपल्या बरोबर आहे. जिवंत देवाचं गौरव करणारे आम्ही आहोत. आज संपूर्ण जगासमोर कोरोनासारखी महामारी पसरलेली आहे. सर्व जग व्यथित आहे, आम्ही व्यथित आहोत. अनलॉक होत आहे. सरकारनं आता सगळी वाहनं सुरू केलेली आहेत. आता दुसऱ्या जिल्ह्यातही आम्हाला जाता येईल, येता येईल.
अशा वेळेला परमेश्वरानं आमचं सहाय्य करावं म्हणून आम्ही प्रभूमध्ये राहणं गरजेचं आहे. आणि जर आम्ही प्रभूमध्ये राहतो तर निश्चित अर्थानं प्रभू आम्हाला आमच्या अशा बिकट अशा परिस्थितीमध्ये सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जुन्या करारामध्ये तो पुन्हा पुन्हा म्हणत असतो की मी परमेश्वर तुझा देव आहे. मी परमेश्वर तुझा देव आहे. आणि ज्यांचा देव परमेश्वर आहे ते कितीतरी धन्यवादित आहेत. इस्रायल लोकांविषयी आम्हा ख्रिस्ती व्यक्तींविषयी अनुवादाच्या पुस्तकामध्ये हेच आहे की ज्यांचा देव परमेश्वर त्यांच्या जवळ आहे ते राष्ट्र मोठं आहे. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा, अधिपतींवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, परमेश्वराच्या गौरवासाठी आम्ही उत्पन्न केले गेलेलो आहोत. परमेश्वराचं गौरव व्हावं म्हणून प्रभूनं आम्हाला निवडलेलं आहे. प्रभूचं आगमन जवळ आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये परमेश्वर आम्हाला निश्चितच सांभाळणार आहे. कोरोनाचं भय आपल्या डोळ्यासमोर आहे. त्याचबरोबर अनेक नवनवीन व्याधी समोर येत आहेत. याच्याबरोबरच राष्ट्रावर उठत आहे. आज आपण बघतो की या कोरोनामुळं जागतिक युद्ध होईल की काय ही भीती मनामध्ये निर्माण झालेली आहे. भारत, चीन, भारत, पाकिस्तान हा मोठा पेच आम्हा समोर त्या ठिकाणी आहे. आम्ही केवळ यासाठी प्रार्थना करू शकतो. प्रार्थनेद्वारे आपल्या विनंत्या, आपल्या गरजा, आपल्या समस्या आम्ही देवाला मांडू शकतो. यातून देव आम्हाला निश्चितच सावरणार आहे. कारण आम्ही देवाची निर्मिती आहोत. परमेश्वर देवबाप आम्हासाठी म्हणतो की आम्ही त्याला निवडलेलं नाही तर त्यानं आम्हाला निवडलेलं आहे. परमेश्वरानं आमची निवड केलेली आहे. आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये राहणं गरजेचं आहे. परमेश्वर देव आपल्या बरोबर आहे. तो आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. तो आमचं सांभाळ केल्याशिवाय तो राहणार नाही. आणि खरोखर तो आम्हा बरोबर आहे म्हणून त्याला मी धन्यवाद देतो. त्याचं आभार मानतो. आणि म्हणून तो आज या भयानक अशा परिस्थितीमध्ये आपल्याला म्हणत आहे की आता तरी हे याकोबा माझ्या उत्पन्नकर्त्या आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडवलेली आहे. मी तुझ्या नावाने हाक मारलेली आहे. तू माझा आहेस. देव आपल्या प्रत्येकाला हेच म्हणत आहे की तू माझा आहेस. आणि जर देवाचे आम्ही आहोत, देव आपला आहे, देव आमच्या पक्षाचा आहे, तर मनुष्य माझे काय करणार. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देव. त्याच्या विश्वासामध्ये, त्याच्या सानिध्यामध्ये राहण्यासाठी आपल्या प्रत्येकाला सहाय्य, शक्ती, सामर्थ्य पुरवो. आणि खरोखर त्याच्या गौरवासाठी आम्ही स्वतःला सदोदित समर्पित करावं आणि विश्वासानं त्याच्या जवळ राहावं अशी प्रार्थना प्रभूजवळ आपण करूया. प्रार्थना करू. परमेश्वरा, धन्यतारका प्रभुदेव बाप्पा, तुला धन्यवाद देतो, आभार मानतो की अनेक समस्यांच्या विवंचनेमध्ये आम्ही प्रत्येक जण असताना त्या सर्व समस्या आम्ही तुझ्या हवाली करीत आहोत. कारण त्या सोडवणारा परमेश्वरा तू आहेस. आमची प्रार्थना ऐकणारा तू आहेस. होय पवित्र प्रभू, तुला गौरव आणि महिमा देतो. असा तू आमची प्रार्थना ऐकणारा देव आहेस. आणि निश्चितच आम्हाला प्रत्येक संकटातून, प्रत्येक आजारातून, प्रत्येक प्रकारच्या विपत्तीतून, समस्येतून आम्हाला पार करणारा तू आमचा देव आम्हा बरोबर आहेस. होय पवित्र प्रभू, तुझ्यावर असणाऱ्या विश्वासामध्ये
तू आम्हाला स्थिर आणि अढळ अशा प्रकारे ठेव आणि परमेश्वरा तुझ्या गौरवासाठी आम्हा प्रत्येकाचा उपयोग करून घे. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.